नमस्कार मंडळी. माझ्या चेहऱ्यावर इतके 12 का वाजले ते पण पुढं मी तुम्हाला सांगतेच. पण रात्री मी इतकं काही विचार केलं होतं, की सकाळी उठून हे करणार, ते करणार, सगळं काही राहून गेले. आता संकट चतुर्थी बोलले, की माझ्यासाठी ना खूप विशेष दिवस असतो. मी पहिल्यापासून उपवास करते. एकदा मी लग्नाच्या अगोदर पायी सुद्धा गेलेले आहे राजूरला बायकांसोबत आणि काहीच थकवा वाटत नाही. जेव्हा आपल्याला म्हणजे अशी काहीतरी मनात इच्छा असते किंवा देवाच्या दर्शनासाठी जायचं असतं ना तेव्हा. तर मला ना पहिल्यापासून असं वाटते, की जर उपवास असलं, संकट चतुर्थी असली, की काहीतरी खूप म्हणजे वेगळा दिवस असतो. आणि तसंच मी रात्रीचा विचार करून झोपले होते, की आपण मंदिरात जाऊया, आपण इकडे जाऊया, तिकडे जाऊया. ह्याला पण मी सांगितलं होतं आपण मंदिरात जाणार. ते बोलले, "हो, मी तुला नेणार. तू आवरून ठेव." पण काय झालं सकाळी स्वयंपाक केलं, सगळं काही आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना अचानक मला इतकी ॲसिडिटी झाली, तर बेडवरच मी दिवसभर झोपून राहिले आणि 3 वाजता उठून हे सगळं काही आवरत होते. काहीच नाही, पाणीसुद्धा पचत नव्हतं. मला इतकी माझी बेकार हालत झाले होते. आणि खरंच आपले लेकरं आपलेच असतात. जेव्हा मला ना इतकं म्हणजे त्रास होत होता, तेव्हा माझ्या बाळाचं सारखं चालू होतं, "मम्मी तुला काय होतंय? तुझं डोकं दाबू का? तुला पाणी देऊ का? तुला चहा करून देऊ का?" इतकंसं जीव त्याला काही जमत नाही अजून तरी पण तो सारखं मला विचारत होता. आणि खरंच त्याच्याकडे बघून मला खूप रडू येत होतं, की आपलं असं सारखं का दुखतंय आणि आपण लेकरूला जेवणसुद्धा देऊ शकत नाही. नंतर मेडिसिन घेतली, थोडंसं बरं वाटायला लागलं आणि कामाची सुरुवात म्हटलं चला करावंच लागेल. सगळे कामं पेंडिंग पडले होते. इथं साबुदाण्याची खिचडी केली, त्याच्यानंतर ब्लाऊजसुद्धा शिवायचं राहिलं होतं. म्हटलं हे पण करून घेते. आता ठरवलं तर होतं मंदिरात जायचं, पण राजूचे पप्पा पण ऑफिसला निघून गेले. म्हटलं जाऊ दे. आता थोडंसं बरं वाटतच नव्हतं, म्हणजे खूप डोकं असं जाम पडलेलं होता. पण असं म्हटलं हे कामं काय आपल्याला चुकणार नाहीये, करायचेच आहे आणि कट केलेलं ब्लाऊज जर आता नाही शिवलं तर ते हरूनच जातंय माझ्याकडून, म्हणून पूर्ण कट वगैरे केलं होतं, तर शिवून पण घेतलं. ब्लाऊज शिवून झालं, थोडंसं फ्रेश झाले आणि राजूची बॉटल बघितली तर खरंच खूप घाणेरडं वास येत होतं. थोडंसं गरम पाणी केलं. स्टीलची बॉटल असू द्या किंवा प्लास्टिकची असू द्या, त्याला धुवायची खूप गरज असते आणि मी नेहमी गरम पाणी टाकूनच त्याला धुत असते. ज्या दिवशी त्याला सुट्टी असते ना, त्या दिवशी हे कामं करून घेते. कसं लेकराला ना 8 दिवस त्याच्यात पाणी प्यावं लागते आणि रोज आहे ना आपण पाणी टाकलं की झालं आपलं. एवढंच नॉर्मल आपण धुत असतो. इतकं घासून-घुसून काही धुत नाही. म्हणून एखादे दिवस तसं काढायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आहे ना माझ्या राजूचे इथे कपडे मला ठेवायचे होते. ह्या बॉक्समध्ये पूर्ण त्याचे ए टू झेड कपडे बसून जातात. त्याचे जे ठेवलेले कपडे आहेत ना ते पण, शाळेचे पण, छोटे-छोटे टी-शर्ट पण, सगळे काही कपडे मी त्याचे ना याच्यामध्येच ठेवत असते आणि कधी-कधी ना बुक्ससुद्धा त्याच्यामध्ये बसून जातात. इतका मोठा बॉक्स आहे तो. तुम्हाला पाहिजे असेल तर हे प्रॉडक्ट मी इथे टॅग करते. तुम्ही तिथून घेऊ शकतात. तर बघू शकता इतके बुक्स आहेत ना ते मी त्याच्यामध्येच ठेवते. आता वरचे आहे ना ते पण व्यवस्थित ठेवून देणार आणि जे टी-शर्ट त्याला लागत नाही ते खालच्या बॉक्समध्ये ठेवते आणि जे डेली यूजचे आहेत ते वरच्या बॉक्समध्ये ठेवते. म्हणजे सारखं त्याला विचारायची गरज पडत नाही, की मम्मी माझे टी-शर्ट कुठे आहे? तर असो. त्याच्यानंतर बाहेर जायचं होतं म्हणून दोघं मायलेक आम्ही बाहेर निघालो. तर चला आता इथेच मी एंड करते. बाय.